बुलढाण्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आहे। 2 ठिकाणी मोठमोठी झाडं उन्मळून पडलेली आहेत। बुलढाणा खामगाव महामार्गावर वाहतुकीवर परिणाम आहे। बुलढाणा जिल्ह्याला कालपासूनच येलो अलर्ट आहे। गेल्या 3 तासांपासून बुलढाणा खामगाव महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। दोडकी ते वाशिम मार्गावर बाभळीचं मोठं झाड हे कोसळलंय। रस्त्यावर कोसळल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। मार्गावर वाहनं अडकून पडली असल्यानं वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील अलमडोह या गावाला पुराचा वेढा आहे। यशोदा नदीला पूर आल्यानं नदी नाले तुडुंब भरलेत। मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्यानं शेती पाण्याखाली गेलेली आहे। वर्ध्यामध्ये पुरात वाहून गेलेल्या युवकाचे पहाटे रेस्क्यू करण्यात आले। रात्री पुरात वाहून गेलेला युवक एका झाडाला पकडून बसल्यानं जीव थोडक्यात वाचलाय। यशोदा नदीच्या पुलाजवळ आला असता अचानक नाल्यावरून पाण्याचा प्रवाह वाढल्यानं ही व्यक्ती वाहून गेली आहे। या पुढल्या महत्वाच्या बातमीकडे। वाशिम जिल्ह्यामध्ये काल रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय। पाणीपातळीत लक्षणीय वाढ आहे। अनेक लहान मोठी नदी नाले तुडुंब भरलेले आहेत। हवामान विभागाकडून पुढील 24 तासांकरता वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा सुद्धा आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आहे। बेमळा प्रकल्प दुथडी भरू नये तर नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा आहे। वळूया पुढल्या बातमीकडे। नाशिकमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट आहे। वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता देखील वर्तवली जाते। नागरिकांना सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनानं आवाहन केलेलं आहे। हवामान बदलामुळे जिल्ह्यातील अनेक भागात मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते। तिथं सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट आहे। पहाटेपासूनच सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस हा सुरू आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासूनच मुसळधार पाऊस दोडामार्ग सावंतवाडी कुडाळ वैभववाडी या ठिकाणी दमदार पाऊस सध्या सुरू असल्याचं दृश्य आहे। धुळे जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात मोठा बदल आहे। त्यामुळे मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आलेली आहे। दरम्यान या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्यानं शेत शिवारात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।